एकीकडे या सगळ्या घडामोडी घडत असताना अजित पवार यांच्या स्मारकाबाबत पार्थ पवार आणि जय पवार या दोघांमध्ये मतभिन्नता असल्याचं समोर आलंय। अजित पवार यांचं स्मारक किंवा संग्रहालय कुठे उभारायचं यावरून जय पवार आणि पार्थ पवार यांची वेगवेगळी मतं असल्याचं समजतंय। अजित पवार यांचं संग्रहालय पुण्यात करावं आणि स्मारक बारामतीत करावं असं जय पवार यांचं म्हणणं आहे, तर पार्थ पवार यांच्याकडून वेगळी भूमिका मांडण्यात आली आहे। पार्थ पवार हे अजित पवारांचं संग्रहालय आणि स्मारक हे दोन्ही एकाच ठिकाणी म्हणजे बारामतीत असावं याबाबत ठाम आहेत। जय पवार यांनी मंत्रालयातील सुनेत्रा पवार यांच्या दालनात पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत ही भूमिका बोलून दाखवली आहे। त्यामुळे आता सुनेत्रा पवार आणि इतर पवार कुटुंबीय काय निर्णय घेतात ते पाहावं लागेल। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक अपडेट्स देत आहेत। सागर, दोन्ही भावांमध्ये मतभिन्नता आहे स्मारक आणि संग्रहालयाच्या मुद्द्यावरून, इतर नेत्यांचं काय म्हणणं आहे? वास्तविकतेत हा संपूर्ण पवार परिवाराचा अधिक निर्णय राहणार आहे आणि यामध्ये आता जर महत्वाचा रोल जर म्हटला तर अर्थात पार्थ पवार आणि जय पवार यांचा आहे आणि सुनेत्रा पवार यांचा आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मुळातच जय आणि पार्थ या दोघांमधला मतप्रवाह हा मात्र संग्रहालय आणि स्मारक ह्या दोन्ही मुद्द्यांवरनं वेगवेगळ्या ठिकाणी दिसून येतो। पार्थ पवारांचं मत स्पष्ट आहे की बारामती हेच अजितदादांचं महत्वाचं केंद्रबिंदू होतं आणि पवार कुटुंबियांसाठी सुद्धा ते महत्वाचं आहे। तर एकाच ठिकाणी स्मारक आणि त्याच ठिकाणी संग्रहालय म्हणजे स्वरूपात केलं जावं की तिथे दादांच्या वेगवेगळ्या जे कार्य केलेले आहेत त्या काही आठवणीच्या असतील किंवा वस्तू अशा स्वरूपात केल्या जाव्यात। मात्र जय पवारांचं मत यापेक्षा थोडंसं वेगळं आहे। स्मारक भलेही बारामतीमध्ये असलं तरी अजितदादांच्या संदर्भातले जे काही त्यांच्या आठवणी किंवा त्यांच्या कार्याच्या संदर्भातला जो उजाळा द्यायचा असेल असं जे संग्रहालय असेल ते पुण्यात करावं, कारण की पुण्याचे पालकमंत्री म्हणून दीर्घकाळ अजितदादांनी काम केलं। पुणे, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भाग असा सगळा कनेक्टेड अजितदादांशी होता। यामुळे पुण्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अजितदादांशी जवळीक साधण्याच्या निमित्तानं ते पुण्यात असावं असं मतप्रवाह आहे। अर्थात हा फक्त परिवारांमधला विषय आहे। या संदर्भात राष्ट्रवादीचे इतर नेत्यांचं मात्र मत समोर येताना दिसून आलेली नाही आहेत। काही नेत्यांशी आपण ज्यावेळेस बोललो त्यावेळेस अर्थात त्यांच्याकडे स्पष्टीकरण देण्यात आलं की जे काही अजितदादांचं स्मारक किंवा संग्रहालय स्वरूपात करायचं असेल त्याचा अंतिम निर्णय सुनेत्रा पवार कुटुंबियांकडून हा अंतिम निर्णय होईल असं त्यांचं म्हणणं आहे। नेत्यांची भूमिका जरी एकमत नेत्यांच्या या सगळ्या मुद्द्यावर असलं तरी सुद्धा पवार कुटुंबियांमधली भूमिका वेगवेगळी असल्याचं दिसून येत आहे। धन्यवाद सागर दिलेल्या अपडेट्सबद्दल। आणि आता